म्हणजे आउट ऑफ द वे म्हणजे तुम्हाला एक आयडिया समजा त्याच्यामध्ये त्याची सुरुवात करतो की इनोव्हेशन म्हणजे काय. आता इंडस्ट्री 4.1 4.0 चालू आहे, 3.0 4.0. खूप खूप वर्षाआधी काळाआधी शतकाआधी आर्टिकमध्ये बर्फ मिळायचा. तिथनं बर्फ आणायचे लोक. नंतर लक्षात आलं की जो बर्फ आणणार होता हे तिथून जाऊन आर्टिकवरनं बर्फ आणायच्या ठिकाणी मी एक फॅक्टरी टाकू शकतो का जिथे बर्फ बनेल. मग आईस फॅक्टरी आली. मी लहानपणी चंद्रपूरची आईस फॅक्टरी बघितली होती. ज्यांनी आईस फॅक्टरी बनवली त्याच्यानंतरचा विचार असा आला की आपल्या घरी बर्फ बनेल का. म्हणजे फ्रीज आला, फ्रीजर आला. तर ह्या ज्या कर्व्स आहेत ना, नेक्स्ट लेवल म्हणजे आता आपला मानवाचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला जर सॉल्व्ह करायचा असेल, त्याची उत्तरं शोधायची असेल तर कॉन्शियसनेसच्या त्या पातळीवरचा तुम्ही जर विचार जर केला, आईन्स्टाईनचा तो विचार आहे, तुम्हाला माहिती असेल, यू कॅनॉट सॉल्व्ह प्रॉब्लेम विथ द सेम लेवल ऑफ कॉन्शियसनेस विच क्रिएटेड इट. म्हणजे आपण ज्या समजुती ज्या आहे आपल्या कुठल्या त्याच्याच लेवलला जी काही प्रॉब्लेम क्रिएट झालेली जर असेल त्याला सॉल्व्ह करायचं असेल तर त्याच्या समोरच्या लेवलला जावं लागतं. एक्झाम्पल कोविड-19ला मला थांबवायचं असेल तर कोविड-19चे जे म्युटंट आले, ज्या स्पीडनं तो पसरला त्या स्पीडने रिसर्च जर केलं तर आपण त्याच्या मागे मागे कोविड-19 पुढे पुढे असं करता करता जगातले खूप लोक मरण पावले. स्पीड कशी हवी ती स्टडीची. कोविड-19 आला व्हॅरियंट 1, तर व्हॅरियंट 2 यायच्या आधी सिक्वेन्स होऊन डिपॉझिट होऊन ते इंडस्ट्रीमध्ये यायला पाहिजे होते. म्हणजे व्हायरसची जी स्पीड होती 100ची, आपली स्पीड जर 200ची असती तर आपण त्याला व्हायरसला समोरून पकडलं असतं नाही, खूप लोकांची जीव वाचली असते. तर वैज्ञानिकांनी काय विचार करायचा की इनोव्हेशन म्हणजे जे समाज जो काही विचार करतो, अंधश्रद्धा असेल, समजुती असेल, ती एक 99% लोकांची ती समजूत असते. मग वैज्ञानिक वेगळा कसा, त्याला काहीतरी वेगळ्या नेक्स्ट लेवलला जावं लागेल विचार करायचा नाही का. जाणवीची जी पातळी आहे कॉन्शियसनेस त्याच्या वेगळ्या पातळीवर जावं लागेल. मी सिकल सेल संदर्भात असं बोलतो की सिकल सेलचे 4 भाग केलेत, 4मध्ये मी काम केलेलं आहे. बेसिकली इपिडेमॉलॉजी, सिकल सेलचं डिसीज किती आहे, काय पसरला आहे, डायग्नोसिस, पॅथोजेनेसिस, त्याला काय काय त्रास होतो, त्याच्यातनं ट्रीटमेंट निघतं, मग थेरपेटिक्स आणि केअर. चौथा महत्वाचा जो अंग आहे जो आता मी ह्या वर्षीपासूनची सुरुवात केलेली आहे, ते पुढचे 25 वर्ष मला ते करायचे. मागची 25 वर्ष 3 झालेले आहे, इपिडेमॉलॉजी, पॅथोजेनेसिस आणि थेरपेटिक्स. चौथा महत्वाचा याच्यासाठी आहे, त्याला आपण म्हणतो प्रिव्हेन्शन. म्हणजे 2 वाहकांनी जर लग्न केलं तर त्यांच्या फॅमिलीमध्ये पेशंट हा येणार, 25% चान्स आहे. हे जोपर्यंत 2 वाहकांचं लग्न आपण थांबवत नाही तोपर्यंत पेशंट येणारच. पण प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा एखादी फंडिंग येतं, एखादा प्रोजेक्ट आपण करतो, जेव्हा टेस्टिंग करतो, एक पेशंट जरी त्याच्यातून पॉझिटिव्ह निघाला तर पूर्ण जो ओघ आहे आपला विज्ञानाचा असो, सहानुभूतीचा असो, मेडिकलचा असो, तो पूर्ण पेशंटकडे जातो. आणि ते वाईट नाही आहे, तो जीव आपल्याला वाचवायचा आहे, मॅनेजमेंट करायचं आहे. पण सिकल सेल कॅरियरचं काय करायचं, त्यांना काउन्सिलिंग कशी करायची, कुठला एज ग्रुप असायला पाहिजे. 10वी 12वी आम्ही 2 प्लग्स बघतो की 2 एक्झिट पॉईंट्स आहे शाळा कॉलेजच्या ट्रायबल भागामध्ये. ते जर प्लग करता आले, प्रत्येकाला भारतातल्या प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक मुलाला जर 10वी 12वीला जर टेस्ट करून जर कंपल्सरी जर रिझल्ट दिले आणि त्याचं काउन्सिलिंग कॉलेजनी आणि शाळांनी केलं तर काय चेंज होईल का. मी ते म्हणा इंडस्ट्री, आईसची फॅक्टरी, त्याच्या आधी आर्टिकचा बर्फ, त्याच्यानंतर इकडे फ्रीजर, हे ज्या 3 लेवल्स आहेत ना, नेक्स्ट लेवल ऑफ कर्व, ह्याच्यामध्ये असं असेल की पुढची पिढी जर आपल्याला जर वाचवायची असेल तर आपल्याकडे सिकल सेलचे सायंटिस्ट तयार झाले पाहिजे. सिकल सेलचे आता पेशंट्स किती असेल तर डीबीटीच्या आकडेवारीनुसार साधारण 20 लाख पेशंट आहे आणि कॅरियर किती असेल तर 2.5 करोड आहे. आता 20 लाख पेशंटचं आपण जर मॅनेजमेंट करतो जर म्हटलं, साधारण 20 लाख रुपये लागतात बोन मॅरो ट्रान्सप्लांटला, म्हणजे पूर्णपणे ट्रीट करायला. 20 लाख म्हणला 20 लाख, त्याचं बजेट किती जातं, साधारण 7 ते 8 वर्ष लागेल तेवढं हेल्थचं बजेट, टोटल हेल्थचं बजेट आपण त्याला टाकावं लागेल. म्हणजे आत्ताचं आपलं हेल्थचं बजेट आहे 93,000 कोटीचं हेल्थ डिपार्टमेंटचं बजेट, आणि त्याच्या 6 ते 7 पटीनं तेवढा पैसा लागणार आहे. मग एवढं करू शकतो का, सगळ्यांना बोन मॅरो देऊ शकतो का, नाही. म्हणजे पेशंट जे आहे ते येतच राहणार,
आता तुम्हाला दुसरं एक बॅकग्राऊंड सांगतो की प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 2023 मध्ये नॅशनल सिकल सेल अॅनिमिया एलिमिनेशन मिशन काढलेलं आहे. उद्दिष्ट असं आहे की तो एक अमृतकाल मिशन आहे. 2047 पर्यंत आपल्याला ड्रास्टिकली पेशंटची संख्या कमी करायची आहे. मग त्याला सरकारी सिस्टम दिलेली आहेत. 5 वर्षामध्ये एवढे टेस्ट झाल्या पाहिजे ते पण दिलंय. त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही हा जो प्रोजेक्ट लिहिला आहे आता ONGC फाउंडेशननी जो स्पॉन्सर केलेला आहे ह्याच्यामध्ये एक वेगळं नाविन्य होतं. थोडं इनोव्हेटिव्ह आयडिया होती. ड्रीमी होती. ड्रीम का तुम्हाला लोक हसतील असं तुम्ही काहीतरी स्वप्न बघायला पाहिजे. म्हणजे विज्ञान दिवसाच्या निमित्ताने सांगतो तुमच्या स्वप्नामध्ये काही नाविन्य असेल ना लोक म्हणतील की हा वेडा आहे, हा काहीतरी स्वप्न बघतो जे खरं होऊ शकत नाही. का माहितीये का 99% लोक ही तीच कॉन्शियसनेस मध्ये जगत असतात. म्हणजे तुमच्या स्वप्नाला लोक हसली पाहिजेत. मी जे त्यांना म्हटलं 25 वर्षामध्ये जर पुढची पिढी तयार झालीच नाही वैज्ञानिकांची तर मग एवढं मोठं टार्गेट आपण कसं कम्प्लीट करणार. मला त्यांनी विचारलं देवेंद्र तुला काय करायचं. मी म्हटलं माझ्यासारखे चंद्रपूरमध्ये 100 देवेंद्र जर करू शकलो आणि त्यांनी 25 वर्ष काम केले तर मग बघा ड्रास्टिकली किती फरक पडेल. दॅट इज हाऊ वी गॉट अ प्रोजेक्ट ऑन दॅट. इथपर्यंत मला सिकल काय कसं आहे वगैरे भरपूर तुम्हाला आता माहिती आहे. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहेत. एवढं बोलून मी माझे 200 संबोधन. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून इनोव्हेशनचा विचार करा. म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहे त्याला तुम्हाला वेगळ्या अँगलने विचार करावा लागेल तरच तुमचे आत्ताचे प्रॉब्लेम सुटेल. तुम्ही आत्ताच्या कॉन्शियसनेसनी जर विचार केला तर तुम्ही पण तिथेच राहतो, डिसीज पण तिथेच राहतो आणि आपलं जीवन पण संपतं. माझ्या लाईफ टाईममध्ये 25 वर्ष मी जी कामं केलेली आहे ती 3 वर होती. पॅथोजेन्सिस ट्रीटमेंट आणि एपिडेमॉलॉजी. आता पुढचा जो पार्ट आहे तो प्रिव्हेन्शनचा आहे. त्याच्यामध्ये माझ्यासारखी लोक तुमच्यातनं घडली पाहिजे असा हा प्रोजेक्ट आहे. धन्यवाद. थँक्यू.